मुंबईतल्या प्रदूषणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे। त्यातच आता मुंबई ही जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये खरं तर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे। वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांना अनेक आजारांना सामोरं जावं लागते। त्यामुळे मुंबईतील प्रदूषणावर ठोस उपाययोजना करण्याची गरज पुन्हा एकदा निर्माण झाली आहे। पाहुयात यावरच लोकशाहीचा हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईकरांनो काळजी घ्या। जगातील प्रदूषित शहरात मुंबई दुसरी। मुंबई देशातील सर्वात प्रदूषित शहर। मुंबई अनेकांची स्वप्ननगरी, अनेकांच्या हाताला काम आणि पोटाला घास देणारी मुंबापुरी। म्हणूनच देशभरातील अनेक लोक मुंबईत पोटा पाण्यासाठी येत असतात। मात्र हेच मुंबई शहर आता प्रदूषणाच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलंय। त्यामुळे मुंबईतील हवेचं प्रदूषण ही दिवसेंदिवस चिंतेची गोष्ट बनली आहे। हे प्रदूषण थांबवायचं असेल तर आपल्याला एक ठोस व्यापक स्वरूपाचा एक ॲक्शन प्लॅन असणं गरजेचं आहे आणि तो ॲक्शन प्लॅन उद्योगधंदे, इंडस्ट्रीज, ट्रान्सपोर्ट, कन्स्ट्रक्शन ह्या सगळ्यांच्या पातळीवर एक सर्वसमावेशक अशा स्वरूपाचा ॲक्शन प्लॅन मुंबईतील प्रदूषण थांबण्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्सनं सादर केलेल्या अहवालानुसार पाकिस्तानातील लाहोर हे जगातील सर्वात प्रदूषित शहर बनलंय। पाहूया जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत कोणत्या देशातील कोणती शहरं आहेत। जगातील सर्वात प्रदूषित शहरं: लाहोर पाकिस्तान, मुंबई भारत, काबूल अफगाणिस्तान, काओशुंग तैवान, बिश्केक किर्गिस्तान, अर्का घाना, क्राको पोलंडमधील शहर, तर दोहा कतार, अस्ताना कझाकिस्तान, तर सँटियागो चिली या देशातील शहर। मुंबईतील हवेचा दर्जा दिवसेंदिवस खालवत चाललाय। त्यामुळेच तर सकाळी हवेमध्ये असलेले धुलीकण स्पष्टपणे दिसतात। त्यामुळे मुंबईत प्रदूषणामुळे सर्दी, खोकला तसेच दम्यासारख्या अनेक गंभीर आजारांचे रुग्ण वाढू लागलेत। आणि म्हणूनच सरकार आणि मुंबई महापालिकेने मुंबईतील प्रदूषणावर ठोस आणि दूरगामी ठरू शकतील अशा उपाययोजना तातडीने करायला हव्यात। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।